अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग नाम घेता विठ्ठलाची आज हरपले देवघान. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी इथे जाणार आहोत. तर ब्लॉग स्किप न करता, व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करत राहा. नमस्कार मंडळी, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी निघालो आहे. समोर वाहणारी ही नदी जशी अखंड प्रवाही आहे, तशीच ही वारी शेकडो वर्षांपासून अखंड सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केलेली आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने अधिक समृद्ध झालेली ही परंपरा आजही लाखो भक्तांना एकत्र आणते. म्हणतात, वारी ही फक्त पंढरपूरकडे जाणारी वाट नाही, तर ती मनाला विठ्ठलाकडे नेणारी वाट आहे. या वाटेवर चालताना प्रत्येक पाऊल भक्तीने भरलेलं असतं, प्रत्येक श्वासात नामस्मरण असतं आणि प्रत्येक चेहऱ्यावर समाधान असतं. ज्ञानोबा माऊली तुकाराम हा फक्त जयघोष नाही, तर लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आवाज आहे. कित्येक दिवस पायी चालत हे वारकरी फक्त दर्शनासाठी निघाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की कळतं, खरी श्रीमंती पैशात नसते, ती भक्तीत असते. आणि आता आम्ही पुण्यातील प्रसिद्ध FC रोडवर पोहोचलो आहोत. आज हा रस्ता नेहमीसारखा नाही. आज इथल्या प्रत्येक कोपऱ्यात भक्तीचा उत्सव फुलला आहे. जिकडे नजर जाईल तिकडे भगवे पताके, टाळ मृदुंगाचा नाद आणि ज्ञानोबा माऊली तुकारामचा अखंड जयघोष ऐकू येत आहे. समोर सुरू असलेला हा छान कार्यक्रम म्हणजे वारीच्या स्वागताचा आनंद सोहळाच. विठुरायाच्या गजरात सादर होणारे प्रत्येक सादरीकरण भक्तीने भारलेले आहे. आता या लेझिम पथकाकडे पहा. आपल्या पारंपरिक संस्कृतीचा अभिमान जपणाऱ्या भगिनी किती उत्साहाने, किती तालबद्धपणे विठ्ठलाच्या नामात रंगून सादरीकरण करत आहेत. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा फक्त गजर नाही, तर प्रत्येक भक्ताच्या हृदयातून उमटणारी हाक आहे. FC रोडवर आता भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. आज आणखी एक गोष्ट मनाला स्पर्शून जाते. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू होता, पण आज या पवित्र पालखी सोहळ्याच्या दिवशी वातावरण अगदी प्रसन्न आहे. जणू निसर्गानेही माऊलीच्या स्वागतासाठी पावसाला थोडं विराम दिला आहे. थंड वारा, ढगांनी भरलेलं आकाश आणि पावसात आता आपल्या समोर येत आहे संत मुक्ताबाईंची पवित्र पालखी. पांढरा शुभ्र देखण्या बैलांनी ओढलेली ही पालखी पाहताच मन आपोआप नम्र होतं. या बैलांची शांत चाल, पालखी भोवतीचा शिस्तबद्ध सोहळा आणि भक्तांच्या डोळ्यातील अपार श्रद्धा, हा क्षण शब्दात मांडणं खरोखरच कठीण आहे. संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या धाकट्या भगिनी. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चारही भावंड महाराष्ट्राच्या संत परंपरेतील तेजस्वी दीप आहेत. लहान वयातही मुक्ताबाईंनी अध्यात्म, समता आणि करुणेचा संदेश दिला. त्यांच्या ओव्यामधून भक्तीबरोबरच जीवनाचं गुढही उलगडतं. मुक्ताबाई शिकवतात की मन निर्मळ असेल, अहंकार नसेल आणि प्रत्येक जीवात परमेश्वर दिसू लागला तर तिथेच खरी भक्ती जन्म घेते. म्हणून आजही लाखो वारकरी त्यांना माऊलीप्रमाणे वंदन करतात. या पालखीकडे पाहताना जाणवतं, ही फक्त लाकूड, फूल आणि सजावट नाही, ही शेकडो वर्षांची संत परंपरा आहे. ही श्रद्धेची चालती बोलती ओळख आहे. या पालखी समोर उभं राहिलं की डोकं आपोआप झुकतं आणि ओठांवर सहज शब्द निघतात, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पालखी पुढे सरकत आहे, पण तिच्यासोबत लाखो भक्तांची श्रद्धाही पुढे चालली आहे. हे दृश्य डोळ्यांनी पाहण्या इतकंच मनाने अनुभवण्यासारखं आहे. आयुष्यात एकदा तरी असा सोहळा अनुभवावा, कारण इथे भक्ती दिसत नाही, ती जाणवते. आणि आता वातावरणातला उत्सव क्षणोक्षणी वाढत
चालला आहे. एकामागून एक दिंड्या आपल्या समोर पुढे सरकत आहेत. प्रत्येक दिंडीचा स्वतःचा क्रमांक, स्वतःची शिस्त आणि स्वतःची परंपरा आहे. पण एक गोष्ट मात्र सगळ्यांमध्ये सारखी आहे, ती म्हणजे विठ्ठलावरचं निस्सीम प्रेम. या वारकऱ्यांकडे नीट पहा. कित्येक दिवसांचा पायी प्रवास, ऊन वारा पाऊस, तरीही चेहऱ्यांवर थकव्याची एकही रेषा नाही. कारण भक्ती माणसाला अशी शक्ती देते जी शरीरापेक्षा मनाला जास्त बळ देते. तहान लागते, भूक लागते, पाय दुखतात, पण विठ्ठलाच्या भेटीची आश या सगळ्यांवर मात करते. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम हा जयघोष कानावर पडताच अंगावर रोमांच उभे राहतात. हजारो कंठातून एकाच वेळी निघणारं हे नाम म्हणजे जणू भक्तीचा महासागरच आहे. आणि तो क्षण अखेर आला. दूरवरून भगवी पताका डौलाने पुढे येताना दिसत आहे. टाळांचा नाद अधिक घुमू लागला आहे. मृदुंगाचा ताल आणि जोमाने वाजू लागला आहे. कारण आता आपल्या समोर येत आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पवित्र पालखी. संत तुकाराम महाराज देहू नगरीतील ते महान संत, ज्यांनी अभंगाच्या माध्यमातून विठ्ठल भक्ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली. त्यांनी लोकांना सांगितलं की देव मिळवण्यासाठी मोठं यज्ञ, मोठे विधी किंवा मोठेपणाची गरज नाही. निर्मळ मन, प्रामाणिक जीवन आणि ओठांवर विठ्ठलाचं नाम एवढंच पुरेसं आहे. जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. या अभंगात तुकोबाराय सांगतात, जो दुःखी, गरीब, संकटात सापडलेल्या माणसाला आपलं मानतो त्याच्यातच देव वास करतो. भक्ती म्हणजे केवळ देवाचं नाव घेणं नाही, तर माणुसकी जपणं, प्रेम देणं आणि दुसऱ्यांच्या दुःखात उभं राहणं. तुकाराम महाराज आणि विठ्ठल यांचं नातं हे भक्त आणि देव या पलीकडचं होतं. तुकोबाराय विठ्ठलाशी अगदी आपल्या जिवलग मित्रासारखे बोलत. कधी प्रेमाने हाक मारत, कधी रुसत, कधी प्रश्न विचारत, पण प्रत्येक शब्दात प्रेमच असायचं. म्हणून त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला देव दूर नाही, तर अगदी आपल्या माणसासारखाच भेटतो. तुकोबारायांसाठी विठ्ठल हा केवळ पंढरपूरच्या विटेवर उभा असलेला देव नव्हता. विठ्ठल म्हणजे प्रत्येक जीवात असलेलं प्रेम, प्रत्येक श्वासातलं नाम आणि प्रत्येक चांगल्या कर्मातलं दैवत्व होतं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला निसर्गावर प्रेम करायला शिकवतात. झाड, पक्षी, प्राणी हे सगळे आपलेच नातेवाईक आहेत. कित्येक विशाल आणि किती सुंदर विचार. आणि आता या पवित्र पालखीसमोर उभं राहिल्यावर एकच भावना मनात दाटून येते, किती भाग्यवान आहोत आपण. शेकडो वर्षापासून चालत आलेल्या या संत परंपरेचं दर्शन आज आपल्या डोळ्यांनी घेत आहोत. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली ही पालखी पुढे सरकत आहे आणि तिच्यासोबत प्रत्येक भक्ताचं मनही विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत आहे. आज ज्या क्षणी जाणवतं वारी चालते ती पायांनी नाही तर श्रद्धेने. पालखी पुढे जाते ती रस्त्यावरून नाही तर लाखो भक्तांच्या हृदयातून. आणि तुकोबाराय आजही त्यांच्या अभंगातून प्रत्येकाला एकच संदेश देत आहेत. नाम घ्या, प्रेम करा, माणुसकी जपा, कारण जिथे प्रेम आहे तिथे विठ्ठल आहे. आता वातावरणाला भक्तिरस सिगेला पोहोचला आहे. क्षणाक्षणाला गर्दी वाढत आहे, पण या गर्दीत गोंधळ नाही तर शिस्त आहे. प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा, माऊलीच्या पालखीच्या दर्शन घ्यायचं. अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा अमर ग्रंथ लिहिणारे संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राच्या संत परंपरेचे तेजस्वी सूर्य आहेत. त्यांनी संस्कृतीमधील भगवद्गीता सर्वसामान्याला समजेल अशा मराठीत सांगितली. म्हणून आजही त्यांना प्रेमाने ज्ञानराज माऊली म्हटलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांचा संदेश खूप सोपा होता. प्रत्येक जीवात परमेश्वर आहे. प्रेम, समता, करुणा आणि ज्ञान यांच्याशिवाय खरी भक्ती पूर्ण होत नाही. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वाचिल तो ते लावो प्राणी जात. मसाया दानातील या ओळीचा अर्थ किती सुंदर आहे. माऊली परमेश्वराकडे प्रार्थना करतात, जगातील अज्ञान, दुःख आणि अन्याय दूर हो, प्रत्येकाला त्यांच्या योग्य इच्छा पूर्ण होत, संपूर्ण सृष्टीत सुख, शांती आणि मंगल नांदो. ही प्रार्थना फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी आहे.
आजही लाखो वारकरी माऊलींच्या या शिकवणीवर चालतात. म्हणूनच वारीत कोण मोठा कोण लहान असा भेद नाही. सर्वजण एकमेकांना माऊली म्हणतात. एका शब्दात प्रेम, आपुलकी आणि समतेचा किती मोठा संदेश दडलेला आहे. आता ही पवित्र पालखी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या परिसरातून पुढे मार्गक्रमण करत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले हजारो भाविक हात जोडून माऊलीचे दर्शन घेत आहेत. डोळ्यात आनंद अश्रू आहेत आणि मनात अपार समाधान. आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानीपेठ येथे मुक्कामी विसावणार आहे. उद्या पहाटे पुन्हा विठुरायाच्या भेटीसाठी प्रवास सुरू होईल. पुढे दिवे घाटाचा निसर्गरम्य मार्ग पार करत ही पालखी सासवडकडे प्रस्थान करेल. शेकडो वर्षापासून अखंड सुरू असलेला हा प्रवास आजही तितक्याच श्रद्धेने सुरू आहे. माऊलींची पालखी पुढे निघाली आहे, पण तिच्यासोबत लाखो भक्तांची मनही पुढे चालली आहेत. या पालखीचं दर्शन म्हणजे केवळ डोळ्याचं समाधान नाही, तर आत्म्याला मिळालेली एक विलक्षण शांततेचा अनुभव आहे. ज्ञानोबा माऊली, तुकाराम, विठ्ठल विठ्ठल या जयघोषात महाराष्ट्राची संस्कृती आहे. संतांची शिकवण आणि भक्तीचा अखंड प्रवाह आहे. म्हणूनच वारी ही केवळ परंपरा नाही, ती जगण्याची दिशा. माऊलींच्या चरणी एकच प्रार्थना, हे ज्ञानराजा, आमच्या जीवनातही प्रेम, नम्रता, ज्ञान आणि सेवाभाव कायम राहू दे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.